नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी दोडक्याची चमचमीत अशी चटणी। तर इथे हे दोडकं मी इथे किसून घेणार आहे। तर दोडक्याची चटणी म्हणजे इथे ज्या आपण शेरा काढतो सोललेल्या ज्या सालं निघतात इथे दोडक्याची, त्याची आपण चटणी बनवणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीचे मी इथे सालं घेतलेली आहेत दोडक्याची। त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी बारीक असा पातळ असा कट केलेला खोबरा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकून चांगले असे भाजून घेणार आहे, तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर इथे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे चटणीला चांगला असा खमंग अशी चव येते। तर इथे आपण हे चांगले असे परतवून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर त्यासुद्धा इथे चांगले अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्याप्रमाणे इथे चटणीचा तिखटपणा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घेऊ शकता। तर इथे मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर इथे त्यासुद्धा व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। अगदी मंद आचेवर हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। हे चांगलं शिजलं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण ज्या दोडक्याच्या सालं काढलेली होती, शेरा काढलेल्या होत्या, त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि त्यासुद्धा अशा इथे फ्राय करून घेणार आहोत। तर इथे त्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं परतवून घेणार आहे। तर इथे आपलं सर्व साहित्य जे आहे ते चांगलं खमंग असं भाजून झालेलं आहे। तर आपण हे सर्व मिश्रण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथे मी सर्व कढईमधलं साहित्य जे आपण फ्राय केलेला होता, भाजून घेतलेला आहे, तो आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात। इथे मी थंड करून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य। तर इथे आपण हे मिक्सरला बारीक असं मीठ टाकून, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे